केलं हा. तर आता आलूची भाजी आलूचा ताटपर्यंत दिसतं मी नाही येत का तू दिसते ना पूर्ण गध्या बस मग काय पाहिजे. तर आता आपलं आलूच्या परोठ्याचं जे आलूची भाजी आहे, आलूची भाजी आपण बनवलेली आहे. आता पोळ्यासाठी आपण पहिले कणिक टाकू याच्यात. घरून कणिक पिठून दळून आणली आपण पिळून म्हणतो. आता तुम्ही म्हणसाल की माईक कुठं लावला, तर माईक इथं लावला. खूप घाण असा या टी शर्टचा वास येतो या ठिकाणी. तरीही मी घालत आहे कारण हे माझ्याकडे आता दुसरं काही घालायला नाहीये. एवढ्या घाण वासामध्ये आम्हाला काम सुचणार नाही, पण तरीही आम्ही घाण परिस्थितीमुळे मध्ये सुद्धा आम्ही उदय दादा बिले किती आपण किती परोठे खाणार आहोत? 20 काही 20 40 20 60 परोठ्याची बसतात. 60 परोठे आम्ही या ठिकाणी असे बनवणार आहे. आता अन्नाचा अपमान करू नको. हे बंद कर बघा. याची लेस कुठं टाकली, हे लेस टाकली खाली. याची जी लेस आहे बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघायलाच पाहिजे तुम्ही. ही लेस आहे, याला बांधताना असं करा ते. आणि हे मी पहिल्यांदा पराठा बनवत आहे. याच्या आधी मी पोळ्या बनवल्या होत्या कारण की आई घरी नव्हती. तर आता म्हणून मग आम्ही पराठे बनवायची हिंमत करत आहे. या ठिकाणी हिंमत केल्याशिवाय गोष्ट बनत नाही मित्रांनो. पर्याय नाही आहे आमच्याकडे दुसरं आता, कारण की जगायचं आहे आणि जगण्यासाठी खाणं आवश्यक आवश्यक. तर या ठिकाणी गाठ बांधतोय जोरात, कारण मुंग्या आज जाऊ नाही शकल्या पाहिजे. कारण एक काम करायचं, पीठ कमी आहे, मुंग्या खातील तर आपण एक गाठ बांधली ते इकडे एक अजून दोरी टाकली ते मागे. तर मग आता या ठिकाणी मागे दोरी टाकली. आम्ही एवढे क्लिअर मराठी बोलत नाही. तुले मले नाही मी अगाऊसारखं बोलत नाही. तुम्ही एक गोष्ट कृपया ध्यानात घ्यावी. मी आधीपासनं खूपच गाढवासारखी मराठी बोलतो. आता हे आम्ही कॅन पण आणली, आता ते दाखवत नाही सध्या, नंतर दाखवणार नाही. नंतर कधी जर वेळ मिळाला आयुष्यात आणि गरज पडल्यास आम्ही तुम्हाला पाण्याची कॅन दाखवू. कसं आहे ना, ते शर्ट कारवर पहिले नाही मी आता परफ्यूम मारून येतो ना. आता माझ्याकडे कुठलं वाईल्ड स्टोनचा परफ्यूम आहे. या ठिकाणी वाईल्ड स्टोनचा जो परफ्यूम आहे तो मी तुम्हाला आता दाखवू इच्छितो. आता माझ्यामुळे चुकलाय मोबाईलचा, थोडं मला माफ करा. बॅचलर्स मुलं जे पण आहेत ते नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आमची जर्नी दाखवतो 0 to जे काही आमचं ड्रीम आहे. लवकरात लवकर तुम्हाला ते माहिती पडणार की मी स्पेशली मी इथे कशासाठी आलोय. दादाला तर जॉब आहे, पण मला माझ्या पोटा पाण्याची सोय करायची आहे. आमच्याकडे परफ्यूम संपलेला आहे आणि हे ओडोनेल आहे. तर आता मी ओडोनेल घालणार आहे. सर्व काही सोडून द्या, तिथं बाबा उपाशी आहेत आणि हा टाइमपास करत आहे. तर झोमॅटोचा मी जॉब नाही करत मित्रांनो. मी आधी करायचो, फक्त 1च महिना केला होता. खूप कष्टांचे दिवस काढले, अजूनही चालूच आहे. जरा ओरिजिनल ऍक्टिंग झाली. बघा, या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट आमच्याकडून शिकू शकता. किती जरी कष्ट असले, हसत हसत पुढे जा. रडून कष्ट कमी होणार नाही मित्रांनो. थोडा चिकट झाला. कणिक थोडी चिकट झाली. विदर्भाच्या भाषामुळे आमचा ओंडा झाला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या हाताने जेव्हा हा मळतो तर या साईडचा ट्रायसेप त्याचा असा उभरून येतो बाहेर. आणि प्रत्येक जिम जाणाऱ्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो, ट्रायसेपच्या दिवशी आपल्या घरी कणिक भिजवावी. काय झालं? अबे काऊन होऊन राहिलो तो. या ठिकाणी याला असं वाटतं पाणी जास्त झालं, पण कुठलीही गोष्ट प्रोसेस व्हायला टाइम घेते. आता झालाय ना भाऊ, आता येईल ना मजा, नाही का? एक नंबरच कणिक झाली आहे. इथे खूप छान असा शेप आलाय. बघून पोळी बनवायची इच्छा नाही होते. असं वाटत आहे की संपूर्ण जाणार. वा वा, हा नुकसान नाही मित्रांनो. तुम्हाला मी दाखवू इच्छितो, हे बघा किती सुंदर या प्रकारे तुम्ही बघू शकता. जशी आई बनवते सेम तशीच झालेली आहे. हा खूप मोठा गैरसमज झाला मित्रांनो याचा.
हमने गरीबी देखी. देख रहे. आणि मला माझ्या विचाराने असं वाटतं की भाजी थोडीशी आपण ना तिखट करायला हवी, जेणेकरून मसाला आय मीन तिखट लागायला हवा ना लोणचं थोडंसं. आहे ना आपल्याकडे. लोणचं आहे रे मूर्खा. थोडा तिखट माझी तरी आई जशी करते आपली तसं ना आपण करायला पाहिजे. याच्यात थोडं ना तिखट लाल तिखट टाकलं, जर लाल तिखट टाकलं ना आपण थोडं तरी टेस्ट भरपूर प्रमाणात सुधरेल याची. आणि कणिक ना थोडी कमी घे. कणिक कसं आहे, थोडी कणिक कमी घे आणि उंडा याला काय म्हणतात, ही आलूची भाजी आणि कणकीचा गोळा थोडा पातळ घे आणि हे थोडं. अरे मूर्खा, ते फाटत आहे ना. सांग. वेडा माणसा. इथे बघू शकता तुम्ही आलू पोळीच्या बाहेर निघत आहे. जसं होईल देवाच्या इथे आलू थोडा जास्त झाला, पोळीच्या बाहेर येत आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता की आपल्याला या उंड्याच्या हिशोबाने या कणकीच्या गोळ्याच्या हिशोबाने आलू किती घ्यायचं हे आता मला समजलंय. बघू ना बघू. या ठिकाणी भरपूर असं आम्ही तिखट त्याच्यात घातलंय. तुम्ही तुमच्या जिभेच्या चवीनुसार तुम्ही तिखटाचा वापर करावा. तिखट घालावे. नाहीतर होईल काय, तुम्ही तिखट यात घालणार वेगळं आणि निघणार ते पण वेगळं. तर घालताना पण त्रास आणि सकाळी काढताना पण त्रास. तर या प्रकारची तुम्ही रिस्क तुमच्या आयुष्यात घेऊ नये. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिलकुल फाटला नाहीये पराठा. तुम्ही फक्त एक मिनिट बघा, थोड्या वेळाने दाखवतो. जसे की ट्रेंडिंग मध्ये आपण बघू शकता की ते नाकात मिरची गेली मित्रांनो. लापरवाही तुम्ही बिलकुल करू नका मित्रांनो. मी तिखट टाकायचा प्रयत्न केला आणि या प्रयासात माझ्या नाकात उजव्या साईडच्या नागपुरीमध्ये तिखटाची गोळी गेली थोडी. आणि काय झालं सर, तेल उडालं का? फुल पॅन्ट झालं मित्रांनो. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, फुल पॅन्ट आयुष्यात स्वयंपाक बनवताना फुल पॅन्ट हा फार गरजेचा असतो. ठीक आहे. आईच्या स्किल्स आपल्याकडे आलेल्या आहेत. आपण हाताने या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता मी परोठा जो आहे एकदम सुंदर पहिल्याच प्रयासात मित्रांनो तुम्ही बघू शकता की पहिल्याच प्रयासात आम्ही पलटवलाय परोठा, ताब्यावर पलटवलाय. त्याच्यावर तेल टाकलं. तेल हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. असं तेल घ्यायचं आणि ब्रश असतो आपल्या कलरिंगचा घरी. कलरिंग झाल्यावर ब्रश फेकू नये मित्रांनो. तर त्याचा आपण असा उपयोग करू शकता. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही काय करतो. एकदा कॉन्फिडन्स आला मित्रांनो की आपण एकदम फुल स्पीडने पलटू शकतो, गाडी असो की परोठा. या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता, कारण देवाने जोडे दिले तुम्हाला. मस्तच मन लागणार आहे. आम्ही नाही करणे तर कोण करणार. बाबा या ठिकाणी मला म्हणलंय परोठा मस्त झालाय. आता इथे नाहीये आई, नका करू तुम्ही काही. तर मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही पूर्ण परोठे बनल्यावर तुम्हाला भेटूया, कारण मोबाईल मध्ये स्टोरेजचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे इथे आम्ही व्हिडिओ थांबूया आणि सरळ भेटूया जेवताना. ठीक आहे. तर या ठिकाणी सुंदर असा हा आलूचा परोठा. याचे तुम्ही आकार बघू शकता. हा लहान, हा मीडियम, हा लाल. हे असे 3 आकाराचे आपले आलूचे पराठे तयार झाले. यासोबत आपण घरून आणलेलं सुरुचीचं जे हे लोणचं आहे, सुरुचीचं मँगो पिकल म्हणून, हे आपण यासोबत खात आहे. त्याची चव बघूया. उत्कृष्ट अशी चव. आईच्या हाताला जशी चव असते नेमकी तशी तर नाही आलेली आहे, पण 10 पैकी आपण याला 7 देऊ शकतो. या प्रकारे याची चव आहे.